हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये तुम्हाला सर्वांचं पुढे एकदा स्वागत आहे. आणि आज आहे शंभूच्या स्कूलचा ॲन्युअल डे. फायनली शंभूचा ॲन्युअल डे आला आहे. आमच्या स्कूलचं ॲन्युअल डे आहे आता 7 मार्चला. तयारी चालू, त्याच्यामुळे आम्ही आता स्कूलमध्ये आलो होतो. स्कूलमधलं वर्क आवरून आता आम्ही घरी चाललो आहे शंभूला रेडी करायला ॲन्युअल डेसाठी. आत्ता वाजले तर 1:30, अजून 1.5 तासांनी 3 वाजता शंभूचा ॲन्युअल डे चालवणार आहे. शंभूच्या पप्पांची फर्स्ट ट्रिप आहे आणि ते फर्स्ट ट्रिपला गेलेत. मग ते उशीर येणार आहेत. मी आणि शंभू थोडंसं लवकर जाणार आहे 3 वाजता. हे शंभू, एक्साइटमेंट दाखव की जरा तुझी. आहे ॲन्युअल डे म्हणून. आज ॲन्युअल डे ना. आता घरी चालले मी स्कूलवरून, परत जायचे तिथंच. ॲन्युअल डे पण शंभूचं तिथंच आहे. मग थोडंसं आवरायचं आहे अजून मला. आवरून झाल्यावर परत बोलूया तुमच्यासोबत थोडंसं. बाय. शंभूचं आवरलं आहे आता, माझं अजून आवरायचं राहिलं आहे. साडी घातली मी फक्त. चांगलं वाटतंय. तर तुला तर आवडल्यासारखं झाला ड्रेस नाही ना? माझ्याकडे बघा ते मला आवडते. हात काय दोन घेऊन घेते. आणि फायनल लुक असे आमचं, तरी पण थोडंसं राहिले अजून. इकडं शंभूला दिलं त्याच्या फ्रेंडच्या गाडीवरती बसून, रियांशच्या गाडीवरती, रियांशच्या मम्मीसोबत. आता मी चालले पाय बाई. थोडंसं ऊन पण आहे, आता काय करणार. प्रज्वल, रियांश, प्रज्वल आणि शंभू एका क्लासमध्ये आहेत. आणि रियांश ज्युनियर KGमध्ये, शंभू ते LKGमध्ये. नेक्स्ट इयरला शंभू फर्स्ट स्टँडर्डला जाणार, रियांश UKGला जाणार. शंभूच्या स्कूलचा टाईम 3 वाजता सांगितला होता. आत्ता ऑलरेडी 3:15 झालेत. 15 मिनटं लेट आहे मी. हो होता तिथे गेल्या काय तयारी त्यांची. बसवून आहे. रियांश त्यांना बॅकस्टेजमध्ये त्यांच्या स्कूल टीचरकडे सोडायचं शंभूला. त्याला डेकोरेशन आणि ते छान केलं होतं त्यांनी. आणि मुलांचे ड्रेसचे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान होते. मला आधी वाटलं शंभूने लगेच एंट्री मारली ना, मला असं वाटलं त्याचा लगेच म्हणजे वेलकम सॉन्ग त्याचंच आहे काय नो. पण त्याचा थोडासा लेट होता. मी शंभूच्या पप्पांना फोन करून बोलले की थोडं लवकर या, शंभूचा लगेच डान्स आहे म्हणून. पण शंभूचा डान्स खूपच लेट झाला, म्हणजे सगळ्यात लास्टला शंभूचा डान्स झाला. आणि त्याने एंट्री मारली, त्याच्यामुळे मला तसं वाटलं. आधी श्लोक झाला आणि लहान मुलांच्या गणपती बाप्पाचा झाला आणि डान्स पण झाला त्याच्यावरती. श्लोक, डान्स, मग लहान पोरांनी, म्हणजे खूपच छान छान ड्रेस आणि कलर कॉम्बिनेशन खूपच छान होतं. थोडासा लेट झाला का रे, पण छान झाला नाही का. श्लोक ते अरेंजमेंट करावं लागतं, खूप सारं पाहावं लागतं नाही का. आता तुम्ही मी जो ब्लॉग बनवला त्याच्यावरती बघत असताना की टीचरसारखंच ह्याला पुढं घे त्याला मागं घे, म्हणजे अरेंजमेंट करावं लागतं त्यांचे प्रॉपर. आणि मुलं खूप छोटी असतात, त्याच्यामध्ये त्यांना जास्त काही कळत नाही. फुल टाईम आमचा याच्यातच जातो की सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे. श्लोक झाला, त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या सॉन्गवरती डान्स झाला. आणि मला ते महादेवांचं सॉन्ग होतं नाही का एंट्रीला, ते खूप छान वाटलं. त्याच्यामुळे मी ते रेकॉर्ड केलं आहे, मी ते पण टाकलं आहे. वाव.
पॅरेंट्स लोकांना समोर पाहिलं की मुलं डान्सच करत नाही. समोर टीचर प्रॅक्टिस घेऊन पण डान्स करून दाखवते, तरी पण मुलं समोर तिथं गेलं की रडतात आणि डान्स करायला बघतच नाही. आणि स्नॅक्स टाईम पण होता तिथं आम्हाला, थोडंसं स्नॅक्स वगैरे घेऊन मी परत गेलो होतो आम्ही मागं. तिथं डान्स पण चालू होते आणि एवढी मेहनत घ्यावी लागते ना मुलांच्यासाठी, तरी पण मुलं व्यवस्थित डान्स करत नाही. आणि फुल आता आमचं पण 7 तारखेला ना ॲन्युअल डे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की मला टाईम भेटेल ब्लॉगिंग म्हणजे व्हिडिओ बनवायला. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा शंभूच्या टायमिंगलाच व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ वगैरे बनवून ॲन्युअल डेचा बनवून टाकला आहे. सेम असाच आमचा पण ॲन्युअल डे राहतो. लहान म्हणजे आधी प्ले ग्रुपचा डान्स राहतो, त्याच्यानंतर नर्सरी, LKG, UKG आणि मिक्स करून राहतात. वेलकम सॉन्ग यांनी पण मस्त केलं होतं शंभूच्या टीचरने. त्यांनी आधी वेलकम सॉन्ग टाकलं होतं, त्याच्यानंतर श्लोक आणि मी भरपूर व्हिडिओ काढले होते, पण थोडेच टाकलेत मी. आणि बॉलिवूड थीम वगैरे, डान्सचे कलर कॉम्बिनेशन सगळं पाहावं लागतं नाही का मुलांचं. आले की आमच्या एकदा पॅरेंट्स लोकांनी मुलांना हँडओव्हर करून दिलं का, आमच्याकडे एकदा सोडलं का त्यांना डान्स होऊन परत त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत सगळंच पाहावं लागतं. मुलांचा ड्रेस वगैरे व्यवस्थित आणि डान्स करतायत का नाही सगळंच पाहावं लागतं. त्याच्यामुळे एवढा टाईम भेटत नाही की पूर्ण व्हिडिओ काढायला. आणि मुलं पण छान डान्स करतात. प्ले ग्रुप छोटा आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त व्यवस्थित करता नाही, ते रडतच जातं त्यांचं सगळं करून जास्त. Let's आणि welcome सगळं our आवडून little stars for झाल्यानंतर the मग special व्हिडिओला performance टाईम with a भेटला नाही. big त्याच्यामुळे round मी of शंभूच्या applause. ॲन्युअल डेचा फुल व्हिडिओ Kalishri, असा केला आहे Seth, की आमचा सेम असाच Diksha, ॲन्युअल डे आहे. Prajwal, Sugandh and Shivansh. Are you all ready, children? Ready for the grand finale dance? Come on, let's do it!
ಬರಿವೋಳು 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 ಎಂಟಿವಿ ಸುಬ್ಬುಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಬರಿವೋಳು ಬರಿವೋಳು ಸಿಟಿವಿ ಮಾತಗೌಡ್ರಿಗೆ ಬರಿವೋಳು शंभूचा डान्स खूप छान झाला, पण त्यांनी ना कन्नडा ॲक्ट्रेसला ट्रिब्यूट दिलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी फुल कन्नडा सॉन्ग हे केले होते, चूज केले होते. आता आम्हाला तर काही कळालं नाही, आम्ही फक्त त्याचा डान्स पाहूनच खुश होतो की छान डान्स केला त्याने म्हणून. आणि तेवढा डान्स वगैरे आवरून आम्ही घरी निघालो. आणि तिथं स्टॉल पण लागला होता मस्त, मला नाव सांगितलं होतं त्यांनी, पण मी नाव विसरलं त्यांच्या स्टॉलचं. थोडंसं खरेदी वगैरे करून आम्ही निघालो घरी. आणि असेच तुम्हाला स्कूलचे ब्लॉगिंग वगैरे व्हिडिओ पाहत असेल, पाहायचे असेल, छान वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. फायनली घरी पोहोचलो.